लोकसंख्या या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर. तर आणखीन किती मुलं चौरसात उभी केली तर चालतील का? आपण जो प्रयोग करत होतो त्याचाच आढावा घेऊन आपण आता पुढच्या आपल्या विभागात प्रवेश केलेला आहे आणि आपला मुद्दा आहे पहिला, की आणखीन मुलं जर त्या चौरसात आपण उभी केली तर चालतील का? आणि मग ह्या सगळ्या वरच्या प्रश्नांच्या उत्तर जेव्हा नकारात्मक अशी येतील त्यावेळेसच आपल्या वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना केलेल्या कृतीबद्दल त्यांची निरीक्षणं ही नोंदवण्यास सांगावी आणि वर्गामध्ये लोकसंख्येच्या घनतेच्या संदर्भाने ही चर्चा घडवून आणायची. म्हणजे हे शिक्षकांना सांगितलेलं आपल्या विद्यार्थ्यांसाठी. पण अर्थात इथे तुम्ही आपले जे सवंगडी मित्र जे असतील तर त्यांच्याबरोबर ही चर्चा करू शकता. पण दोनापेक्षा जास्त असू नयेत ते. अशा रीतीने ही चर्चा करा. आणि जेव्हा मुलं आता चौरसात उभा करायची अशी जी कृती सांगितलेली आहे ती तुम्ही आपल्या वहीमध्येच एक आराखडा असा आखून त्याच्यामध्ये बघा, की त्याच्यामध्ये मुलं कशी उभा केली तर. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपला जो पाठ्यपुस्तकातला जो उपक्रम आहे, जो कृती आहे, ते आपण त्या ह्याच्यामध्ये आपण बघायचे, की कशी मुलं आपण बसवली तर काय होईल दाटीवाटीनं. मग त्याचं परिणाम काय होईल ही तुम्ही नमूद करायचे तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित. आलं लक्षात? पुढे जाऊया आपल्या भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये. पुढचं आपलं आहे की लोकसंख्येची घनता. तर आता आपण बघूया की देशातली लोकसंख्या आणि क्षेत्रफळ याचं गुणोत्तर म्हणजेच लोकसंख्येची घनता. आणि मग लोकसंख्या वितरणाचं जेव्हा आपण विवेचन करतो तेव्हा ते विवेचन करताना लोकसंख्या ह्याची जी घनता असते त्याचा विचार केला जातो. आणि मग ही जी मानता आहे, घनता आहे, तिची खालील सूत्रानुसार आपण संपूर्णपणे विस्तार त्याचा बघतो. मग एखाद्या प्रदेशाचं क्षेत्रफळ आणि तिथली लोकसंख्या यावरूनच दर चौरस किमीमध्ये किती लोक राहतात हे आपल्याला बरोबर समजून येते. आणि सांगायचं म्हणजे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसंख्येची घनता ही सर्वत्र सारखी नसते. कुठल्या प्रदेशामध्ये कमी असते, कुठल्या प्रदेशामध्ये जास्त असते, कुठल्या प्रदेशामध्ये मध्यम असते. हा त्यांच्यामधला एक फरक आहे. मग काही प्रदेश क्षेत्रफळाने लहान असून लोकसंख्या जास्त असल्याने घनताही जास्त आहे. उदाहरणार्थ बघितलं तर गोवा. आणि काही प्रदेश हे क्षेत्रफळाने मोठे असून लोकसंख्या कमी आहे म्हणून तेथे घनता ही कमी असते. उदाहरणार्थ राजस्थान. पुढे जाऊया. आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे बघा, दिसतंय. लोकसंख्येची घनता बरोबर प्रदेशातली लोकसंख्या भागिले प्रदेशाचं क्षेत्रफळ. आणि त्यानुसार एक तक्ता तुम्हाला पूर्ण करण्यासाठी दिलेला आहे. राज्य दिलेली सर्वात प्रथम आपलं अनुक्रमणिका क्रमांक आहेत, त्याच्यामध्ये 6 राज्य दिलेली आहेत. त्याच्यानंतर लोकसंख्या 2011 मध्ये केवढी होती आणि क्षेत्रफळ चौरस किमीमध्ये किती होतं ते पण दिलंय. आणि घनता ही तुम्ही काढायची. आणि जनगणने अंतर्गत ही कधीची झालेली आहे 2011 ची. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रदेश दिलेले आहेत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान, मणिपूर आणि गोवा. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं आणि उत्तर म्हणजेच हा तक्ता तुम्ही आपल्या वहीमध्ये व्यवस्थित पूर्ण करायचा आहे. सूत्रवरती त्याच्याच दिलेलं आहे. चला तर पुढे जाऊया. करून पहा या सदरामध्ये तुमच्या परिसरामध्ये अशा 20 व्यक्ती तुम्ही आठवायच्या आहेत. किती? एकंदर 20. आणि मग खालील गटामध्ये त्यांची विभागणी करायची. पहिल्यांदा 20 व्यक्ती आठवून त्याच्यामध्ये लहान, मोठा, वयोवृद्ध, सुशिक्षित, अशिक्षित, स्त्री, पुरुष, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, उद्योजक, बेरोजगार, गृहिणी इत्यादी. अशा प्रकारे तुम्हाला त्याची वर्गवारी विभागणी करायची आहे. आता वरील वर्गवारीतून परिसरातील लोकांची कोणती वैशिष्ट्ये लक्षात येतात? उदाहरण जर मी तुम्हाला दिलं तर आपल्या परिसरामध्ये किती सुशिक्षित माणसं राहतात किंवा किती बेरोजगार आहेत
हे आपल्याला कळतं, किंवा वयोवृद्ध व्यक्ती हा किती आहेत आपल्या आसपास राहतात त्याच्यानंतर आपल्या आसपास विद्यार्थी किती राहतात हे सुद्धा तुम्हाला पटकन ह्या वर्गवारीतून लक्षात येईल. मग अशा प्रकारे वर्गवारी संपूर्ण देशासाठी करता येईल का, आणि या वर्गवारीचा लोकसंख्येच्या गुणवत्तेचा सहसंबंध काय आहे तो आपल्याला सांगता येतो. आणि मग वरील वर्गवारी करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या समस्या आल्या त्याची पण चर्चा करायची आहे. अर्थात तुमचे सवंगडी मित्र असतील तर ते 2पेक्षा जास्त असू नये. बरोबर आलं लक्षात? पुढे जाऊ. भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये लोकसंख्येची रचना या अंतर्गत लोकसंख्येची ही वेगवेगळ्या उपघटकांमध्ये वर्गवारी करता येते. आणि मग या उपघटकामधल्या परस्पर सहसंबंधाच्या अभ्यासातून त्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना आणि गुणवत्ता हे आपल्याला समजते. मग सांगा पाहू संज्ञा काही तुम्हाला खाली दिले गेलेले आहेत. पुरुष, कुमार, निरक्षर, बालक, बेरोजगार, शिशु, साक्षर, ग्रामीण, कार्यरत गट आणि नागरी. त्याच्यानंतर पुढचा आहे स्त्री, पुरुष, स्त्री, वृद्ध, युवक, अवलंबित गट आणि प्रौढ. आता या सगळ्या संज्ञांचं खालील घटकांतर्गत असं वर्गीकरण करायचंय. कसं तर लिंग बघायचंय, वय बघायचंय, ग्रामीण भागामध्ये की नागरी, साक्षरता किती आहे, कार्यक्षम किती आहे, हे सगळं तुम्हाला वर्गवारी करायचे. तर आता पुढचा मुद्दा असा आहे आपला की लोकसंख्येचे जर वरील मुद्द्याप्रमाणे आपण उपघटक केले तर या उपघटकांचा आणि त्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास आपल्या लोकसंख्या रचनेमध्ये हा केला जातो. आल्या लक्षात? बरोबर. आता आपण काय शिकलो या आपल्या विभागामध्ये, थोडक्यात उत्तर लिहा. याच्या अंतर्गत लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या अनुकूल आणि प्रतिकूल अशा घटकांची तुम्हाला यादी करायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.